माझा नेकलेस कुठे? मी कशाला घेईन तुझा नेकलेस? नाही ना, हे बघ खरंच मी नाही घेतलाय. नैनाचा नेकलेस लावण्याच्या रूम मध्ये सापडलाय. मीच तिला तो दिला होता. मग नैनाचा नेकलेस कुठे? इथे आहे नैनाचा नेकलेस. नैना, आपण कॉफी नंतर घेऊयात प्लीज. माझं जरा काम होतं लावण्याबरोबर. या बाबतीत मी तुझी मदत करू शकतो. तुझ्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे का? अजून सौरभचा नाद सोडला नाहीस तू. याचे परिणाम भयंकर होते. आपण दोघं आजपासून न भेटलेलेच आपल्या हिताचे. म्हणजे का नाही भेटायचं? कोणीतरी आपल्या प्रेमाच्या आड येतो. सौरभ, आपण दोघं फक्त मित्र आहोत. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? ही पत्र का पाठवलीस मग मला? मॅडम, तुम्ही या घरातही तपास करू शकता. या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची हवी ती चौकशी करा. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कुठून आली होती चिठ्ठी? इथं. या खिडकीतून चिठ्ठी आली, याचा अर्थ त्या चिठ्ठी पाठवणाऱ्याला तुझी रूम माहिती होती. म्हणजे एक तर त्या व्यक्तीने खूप दिवस पाळत ठेवलेली आहे, किंवा चिठ्ठी पाठवणारी व्यक्ती घरातलीच कोणीतरी. घरातलंच कोणी का धमकी देईल? आणि कशावर हिने सौरभला पत्र लिहिलं नसेल? आई, मी खरंच सांगते, ती पत्र मी लिहिली नव्हती. मला बोलायचा काही अधिकार नाहीये, पण तू सौरभ बरोबर फिरतेस हे अख्ख्या कॉलेजला माहिती. नाही ना, सौरभ माझा मित्र आहे. मनाली, मला असं वाटतं की नैनाच्या आईला लावण्य आवडत नाही. ते तर उघडच आहे. नैना आणि लावण्य दोघींमध्येही तुलना होत असणार, आणि तेच नैनाच्या आईला आवडत नसणार. पण सीड, अशा पद्धतीची पत्र त्या नाहीत लिहिणार. पण मग कोण? कदाचित नैना. नैना? हाँ, ती तिच्या मित्राकडून पत्र लिहून घेऊ शकते आणि पाठवू शकते. कशा सुधीर, या घरात तुम्ही, नैना, नैनाची आई आणि लावण्य यांव्यतिरिक्तही कोणी राहतं का? नाही, माझा एक मुलगा आहे सारंग, नैनाचा मोठा भाऊ. पण आता तो घरी नाहीये. तो काय करतो? त्याचं गॅरेज आहे. आमच्या कॉलेजच्या रोडवरच आहे. हा, बोल. मनाली, चल, मॅडमचा मेसेज आला. हा, मी देतो. एक मिनिट थांब. फोन आहे, गरज लागली तर मला बोलवा. शुअर. सॉरी. पंकज, हा बोल. काय? हा, नाही, उशीर होईल मला. का हो, करून घेऊ.
लावण्य, सारंग तुझ्याशी कसं वागतो? तो थोडा अबोल आहे, माझ्याशी फार बोलत नाही. नैना, एक काम करतेस प्लीज? जरा सिड आणि मनालीला आत पाठवतेस? आणि नैना, छोटे मोठे वाद होतात, पण वी आर गुड फ्रेंड्स. घरातली माणसं खूप चांगली आहेत ना? हो, मला वाटतं या सगळ्या मागे बाहेरचंच कुणीतरी असणार. मॅडमने तुम्हाला बोलवलंय. हां, हो. हा सारंग का? हो, आपण आत होतो ना तेव्हाच आला असेल. तो असाच असतो, स्वतःच्याच नादात. आपला ग्रुप भेटतोय आज, तू येतेस का? नाही, मी नाही येते. आणि हो, तुझं पुस्तक मी खूप शोधलं, पण ते माझ्याकडे नाहीये. तूच विसरली असशील म्हणून रूम मध्ये शोधत होते. सॉरी, मी तुला सांगायचं विसरले. मिळालं ते पुस्तक. बघ, पुस्तक तुझ्याचकडे होतं आणि संशय माझ्या नैनावर घेत होतीस ना? बरं आई, येते मी. हा, ये. ते पुस्तक मला पाहता येईल का? हो ते सौरभकडे कसं गेलं हे कळायला हवं. कदाचित त्या पुस्तकातनं काही क्लू मिळू शकेल. हो, मी आणते. हां, सेठ, आपल्याला सारंगशीही बोलायला हवं. दाजी, तुम्ही इथेच थांबा. आपण तर इथेच होतो, मग हा गेला कुठे आणि कसा? सेठ, समीरला याच्या गॅरेजवर लक्ष ठेवायला सांग. मला खरंच माहित नाही हे माझ्या बॅग मध्ये कसं आलं. खरंच सांगते. हा ग, हे हरवलेलं पुस्तक तुझ्याचकडे मिळालं की? आणि हे पॅडही तुझ्याच बॅगेत होतं. म्हणजे तुला आलेली सगळी पत्र तूच तर लिहिली नाहीस ना? लावण्या, हे तर नक्की की या सगळ्या चिठ्ठ्या ह्याच किंवा अशाच प्रकारच्या लेटर पॅड मधून काढलेल्या कागदावर लिहिलेल्या आहेत. मग हे लेटर पॅड तुझ्या बॅग मध्ये कसं आहे? तर बघ, हे तुला सांगावंच लागेल.
तरच मी तुला मदत करू शकेन, नाहीतर मी ही केस सोडते. मॅडम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच माहिती नाहीये. मॅडम मॅडम सेठ म्हणाली तिच्या घराजवळ किंवा कॉलेजजवळ हे असं रायटिंग पॅड कुठे मिळतं हे शोध. हॅलो. आश्चर्य वाटलं तुला? लावण्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुझ्या घरातलं किंवा तुझ्या ग्रुपमधलं कोणीतरी हे सगळं करतंय असं मला दाट संशय आहे. आणि म्हणूनच मी अशा पद्धतीने घरातून बाहेर निघून आले. मला तुझ्या घरच्यांच्या अपरोक्ष तुझ्याशी थोडं बोलायचं. तू काळजी करू नकोस, तो चिठ्ठी लिहिणारा लवकरच सापडेल. बरं मला सांग, आपण बाहेर असताना सारंग त्याच्या रूम मधनं अचानक गायब कसा झाला? त्याच्या खोलीला मागून दार आहे, तिथूनच गेला असेल तो. गॅरेज मध्ये काहीतरी काम आलं असेल. ठीक आहे. बरं मला आता तुझ्या ग्रुपला भेटायचंय. हे काय लावण्य का नाही आली? अरे तिचं काहीतरी बिनसलंय, मी म्हंटल तिला, पण ती नाही आली. लावण्य नाही म्हणजे सौरभही येणार नाही. दोघांचं काय बिनसलंय का? हल्ली सौरभ पण कॉलेजला येत नाही, काय झालं काय नक्की? त्यांच्यात काय चालतं ते कधी काय सांगतात का आपल्याला? दोघे गेले असतील कुठेतरी. तो माझा कॉलेजचा ग्रुप आहे. नैनाच्या बाजूला मोना आणि त्या साईडला निशांत आहे, आणि तो ललित आणि तो विकी. लावण्या, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत नाही की यांना काही माहिती आहे. शिवाय यापैकी कोणी असं का करेल हेही कळत नाही. एक काम करूया, या सगळ्या प्रकरणाला जिथून सुरुवात झाली तिथूनच सुरुवात करू. तुम्हाला सगळं सांग, म्हणजे कधी कधी काय काय घडलं, कोण कोण होतं सगळं. आणि मॅडम, नेहमीनं कोणीतरी माझा पाठलाग करत असतं असं सारखं मला वाटत असतं. मी सगळ्यांनाच पाहिलं, सौरभ सोड. सौरभचा फोटो आहे तुझ्याकडे? हो आहे. मला पाहिजे. यांच्यापैकी कोण हे करत असेल? हे जे कोणी करतंय ते स्वतःहून की कोणाच्या तरी सांगण्यावरून? लावण्याचा पाठलाग करणारा यांच्यातलंच आहे की आणखी कोण? लावण्य, एक काम कर, आता तू एकटी पुढे जा, आम्ही तुला फॉलो करतो. म्हणजे जर कोणी पाठलाग करत असेल तर लगेच पकडलं जाईल. काळजी करू नकोस, आम्ही आहोत. जा.
दाजी, आज जर हिचा पाठलाग करणारा पकडला गेला तर हे प्रकरण इथेच संपलं. एक ज्यूस द्या ना. हो. ठीक आहे. किती झाले? 20 रुपये. ठीक. अजून काय हवंय? हां, जरा विचारायचं होतं, हे असं पॅड तुमच्याकडून कोणी घेऊन गेलं होतं का? अहो सध्या हे डिझाईन डिमांडमध्ये आहे. कॉलेजमधली पोरंच काय पण पोरी पण लव्ह लेटर लिहायला असलं पॅड घेऊन जातात. हा पॅड आमच्या दुकानातून नेला की नाही हेही सांगू शकत नाही मी. थँक्यू. सगळे दुकानदार हेच सांगतात. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आजूबाजूच्या दुकानांमध्ये विचारायचं असलं पॅड कोणी नेलं ते. ठीक आहे, चल. म्हणाली, मला एक गोष्ट सांग, म्हणजे ह्या अशा पद्धतीचं लव्ह लेटर तू तुझ्या बॉयफ्रेंडला लिहिलं होतंस का? मी जस्ट अगं मी विचार चल काम कर. समीर होता सारंगच्या गॅरेज जवळ, पण तो असं म्हणाला की 7 वाजेपर्यंत सारंग आलाच नाही. मॅडम, हा सारंग फार विचित्र वाटला. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनाचा थांग नाही लागत. म्हणाली, अगं अबोल माणसं ही अशीच असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव उमटत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांगच लागत नाही. बरं, ते लेटर पॅड कुठून आणि कोणी घेतलंय हे कळलं? मॅडम, आम्ही बऱ्याच दुकानात चौकशी केली. असे लेटर पॅड्स खूप जणांनी विकत घेतले. नाही, आणि ते लेटर पॅड कोणी घेऊ दे, पण ते दुकान आणि त्या दुकानदाराने त्या व्यक्तीला ओळखणं खूप कठीण आहे. आज त्या लावण्याचा पाठलाग झालाच नाही. म्हणजे आम्ही आहोत ह्याची त्याला चाहूल लागली आणि म्हणून तो सावध झाला का माहित नाही. पण सध्या तरी या चिठ्ठ्याच एकमेव दुवा आहे. यापैकी ही 3 पत्र सौरभचा नाद सोड अशी धमकी देणारी, तर 2 पत्र लावण्याचं सौरभवरचं प्रेम व्यक्त करणारी. पण लावण्य तर असं म्हणाली की तिने अशा प्रकारच्या चिठ्ठ्या लिहिल्याच नाहीये. खोटं बोलत असेल मॅडम. लेटर पॅड तर तिच्याच बॅग मध्ये सापडली. हो, पण म्हणाली ते लेटर पॅड तिच्या सॅकमध्ये मिळाल्यावर तिचा चेहरा कसा झाला होता पाहिलास ना तू? नाही, म्हणजे तू म्हणतेस त्याप्रमाणे दोन्ही शक्यतांचा विचार करू आपण. पण खरंच जर हे प्रेमपत्र तिने लिहिली असती तर ती आता नकार का देते? कदाचित धमक्यांमुळे घाबरून असेल, किंवा सौरभला त्रास होऊ नये म्हणूनही असेल. करेक्ट. शक्य आहे, पण आपल्यावर संकट आल्यावर आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या जास्त जवळ जातो. त्याला हे अशा पद्धतीने तोडत नाही.
जसं लावण्या सध्या सौरभशी वागते. कदाचित त्यांची मैत्री माहीत असलेल्यांपैकी कोणी केलं असेल. पण मोटिव्ह काय? सगळी पत्र एकाच पॅड मधल्या कागदांवर लिहिली. म्हणजे जर एकाच व्यक्तीने सगळी पत्र लिहिली असतील तर ती परस्पर विरोधी आहे. कारण एकीकडे ही व्यक्ती लावण्याच्या नावाने सौरभला प्रेमपत्र पाठवते, तर दुसरीकडे सौरभ पासून दूर राहण्यासाठी तिला धमकावते. म्हणजे त्या माणसाला नक्की काय हवंय? हे सगळं करण्यामागे त्याचा नेमका हेतू काय असेल? अस्मिता मॅडम माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ना? कोण पाठवत असेल ही धमकीची पत्र मला? लावण्या बेटा, तुझं कुरिअर आलंय. तसलं काही नाही, साधंच एनवलप. आणि तसलं काही असतं तर तुझ्या आधी मी ते अस्मिता मॅडमला दिलं असतं. कुठलं तरी कंपनीचं दिसतंय. ये. तसंही मी आता सौरभला भेटतच नाही, त्यामुळे धमकी देणाऱ्याला कारणही नाही. मी त्याच्या मनाप्रमाणेच वागते ना. बाबा, मी या कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉबसाठी अप्लाय केलं होतं. त्यांचं इंटरव्ह्यू लेटर आलं होतं आणि मी इंटरव्ह्यू दिला होता. बेटा, हे कधी सांगितलं नाहीस तुम्हाला? मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. मला असं वाटतं हे कॉल लेटर असेल. पण तुला नोकरी करण्याची काय गरज आहे? बाबा, किती दिवस मी तुमच्यावर अवलंबून राहणार आहे. आणि तुम्ही काय काळजी करू नका, मी काय शिक्षण वगैरे सोडणार नाहीये. मी शिक्षण चालूच ठेवणार आहे आणि त्याच्याबरोबर पार्ट टाइम जॉब सुद्धा करणार. मी असं ठरवलंय की मी आता हॉस्टेललाच राहते. लावण्य लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण तिला आता या घरात का ठेवायचं? कुठे जाईल ती? हॉस्टेलला ठेवा तिला. म्हणजे बाबा, मला इंडिपेंडंट राहायचंय. शेवटी आई म्हणते ते पण बरोबरच आहे ना. आता मी मोठी झाली, माझी जबाबदारी मलाच घ्यायला हवी. तुला शिकता शिकता जॉब करायचा असेल तर माझी हरकत नाही. हा, पण हॉस्टेलचं नाव काढायचं नाही. मी त्यासाठी कधीही परवानगी देणार नाही तुला. अरे कितीही मोठी झालीस तरी जबाबदारी असतो माझी. तो हे आता सगळं विसरायचं. बरं, मला ऑफिसला जायला उशीर होतो. बघ काय आलंय ते. सौरभचा नाद सोडून तू शहाणपणा केला. आता आपला मार्ग मोकळा झाला. आता तरी तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? तुला करावाच लागेल.
लावण्या, काय ग, काय झालं? नाही काही नाही. मला वाटलं तिकडे खिडकीतनं कोणतरी आहे, पण कोण नाही. अगं मग त्यात किंचाळ्याला काय झालं? केवढी घाबरले मी, माहितीये का तुला? सॉरी सॉरी म्हणे. तुला यातून सुटका हवी असेल तर तुझा गुलाबी ड्रेस घालून आज संध्याकाळी 5 वाजता मला कॉलेज मागच्या पार्कमध्ये भेट. नाही आलीस तर पछतावशील. तू या पत्रांबद्दल घरी कोणाशी बोललीस? नाही. आणि इतक्यात बोलूही नकोस. पण मॅडम, लेटर पॅड जर लावण्याच्या बॅगमध्ये होतं तर मग त्यातल्याच पानांवर लिहिलेली पत्र कशी काय आली? आणि आलीतच का? मॅडम, मी आता सौरभला भेटत नाही, त्याच्याशी फोनवर पण बोलत नाही. हे पत्र म्हणजे आधीच्या पत्रांची पुढची स्टेप, म्हणून त्याच्यात लिहिलंय आता आपला मार्ग मोकळा झाला. आता तरी तू माझा स्वीकार करशील ना? पण आश्चर्य मला या दुसऱ्या चिठ्ठीचं वाटतं. म्हणजे पहिलं पत्र कुरिअरने पाठवून त्याने शहाणपणा दाखवला, पण मग दुसरं पत्र पाठवताना तो तुझ्या खिडकीपाशी आला. खिडकीतून पत्र पाठवण्याची रिस्क का घेतली असेल त्याने? तुला भेटायला येण्याचा निरोप तो पत्रातूनही लिहू शकत होता ना? बारकोड तिच्या घराजवळ किंवा कॉलेजच्या जवळपास अशी दुकानं फार कमी आहेत. अशाच दुकानात शोध घ्या. हे पॅड विकत घेण्याचा दिवस, तारीख कदाचित आपल्याला कळेल, किंवा कदाचित तो पॅड विकत घेणाराही कोण होता हेही समजेल. लवकरात लवकर शोधा, म्हणजे लावण्याला आज 5 वाजता कोणी भेटायला बोलवलं हेही कळेल. जा शोधा. हे एनवेलप तर रियूज केलेलं दिसतंय. आणि हे पत्र या कंपनीच्या एनवेलप मधनं कसं आलं? मॅडम, या कंपनीचा इंटरव्ह्यू कॉल मला आला होता, पण ते कव्हर मी रद्दीत टाकलं की फेकून दिलं मला काही आठवत नाही. मला एक सांग, हे पत्र तुला तुझ्या बाबांनी दिलं बरोबर? हे बघ, ठीक 5 वाजता. नाही तू आधी पोच तिथे. ठिकाण माहिती आहे ना तुला? हां मॅडम, या जगात बाबांचाच काय तो आधार आहे मला. मी हॉस्टेलला राहायला जाणार होते, पण त्यांनीच मला नाही सांगितलं. एक काम कर ना, मला जरा तुझ्या बाबांचा नंबर देतेस? म्हणजे अगं काही गरज वाटलीस तर मला त्यांच्याशी बोलता येईल ना? हो, देते. मॅडम, मी काय करू? म्हणजे पत्रात तर सरळ सरळ लिहिलंय, नाही आलीस तर पछतावशील. आणि मी जर गेले आणि मला त्यांनी काही केलं तर? हे बघ लावण्या, ही रिस्क तर घ्यावीच लागेल आपल्याला.
काही झालं तरी मला त्या माणसापर्यंत पोहोचायचंय. तू तिथे एकटी गेलीस असंच त्याला वाटायला हवं, तरच तो किंवा त्याचा माणूस समोर येईल. मॅडम मी एकटी जाऊ? अगं म्हणजे त्याला तसं वाटायला हवं. आम्ही तुझ्या आसपास असूच, तू काळजी करू नको, तुला काहीही होणार नाही. आता घरी जा. बाहेर दाजी आहेत, मी त्यांना सांग, ते तुला घरी ड्रॉप करते. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता गुलाबी ड्रेस घालून त्याला भेटायला जा. म्हणजे त्याला हे पटेल की तू त्याचं ऐकतेस. तो तिथे आला तर आम्ही असूच. डोंट वरी. हॅलो सेठ, मी तुला काही डिटेल्स पाठवते. समीरला सांग लावण्याच्या वडिलांवर, मिस्टर सुधीरवर लक्ष ठेवायला. हो हो, मी त्यांचा मोबाईल नंबरही पाठवते तुला. त्यांचे सध्याचे कॉल रेकॉर्ड चेक करायला सांग. त्यांची लावण्यावरची माया खरी आहे का मायावी मुखवटा हेच पाहायचंय. ओके. माझा गुलाबी ड्रेस कुठे गेला? चिठ्ठीत तर तोच ड्रेस घालून यायला सांगितलंय. अरे देवा, आता मी काय करू? ड्रेस नाही सापडला तर खूप प्रॉब्लेम होईल. इस्त्रीवाल्याकडून यायचा तर राहिला नसेल ना? जाऊन बघते. लावण्य, आता कुठे चाललीस? ते इस्त्रीवाल्याकडे माझे काही कपडे राहिले ते घेऊन येते. आत्ताच जायची काय गरज आहे? आणि इस्त्रीवालाच येईल ना संध्याकाळी. आई, माझा ड्रेस घातलायस? आज तुझा ड्रेस घातला तर काय झालं? आणि आज मला हाच ड्रेस हवा. कॉलेजला चालले. नाही ना, तू प्लीज आज हा ड्रेस घाल नकोस. प्लीज हा ड्रेस मला दे ना. मी नाही देणार. कधी काही मागते का तुझ्याकडे? आणि आज तुझा ड्रेस घातला तर एवढं काय झालं? नाही ना, प्लीज ऐक. लावण्या, अगं एक दिवस माझ्या मुलीने तुझा ड्रेस घातला तर काय बिघडलं ग? नाही ना, जा तू. नाही ना, अगं ऐक ना माझं. प्लीज. काय सोनं लागलंय तुझ्या ड्रेसला की तुझा जीव एवढा वर खाली होतोय? नाही आई, ते मला या विषयावर चर्चा नकोय. नाही ना, आमची मुलगी, तुला दिलेले हे कपडे ही आमची मेहरबानी आहे. त्यामुळे त्यातला कुठलाही ड्रेस नैना हवा तेव्हा घालू शकते. समजलं? बोल लावण्या. हॅलो मॅडम. अहो मॅडम, एक घोळ झालाय. नैना हट्टाने तोच गुलाबी ड्रेस घालून त्याच ठिकाणी गेली आणि आई मला घराबाहेर पडू देत नाहीये. तू त्यांना काही सांगितलंस? नाही नाही. ठीक आहे,
तू त्यांच्याशी वाद घालू नकोस, मी बघते. पण मॅडम नैना तिथे गेली आहे ना, मला खूप काळजी वाटते तिची. तिला काय झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. त्यापेक्षा मी एक काम करते, मी जाते तिथे आणि तिला थांबवते. हे बघ लावण्या, त्यामुळे तो सावध होईल. नैनाला काहीही होणार नाही, मी जाते तिथे. चल बाय. चला दाजी. देवा, नैनाला सुखरूप ठेव. अस्मिता मॅडम तिथे वेळेवर पोचू देत. सौरभ कॉलेजलाही भेटत नाही, इथे तरी भेटला पाहिजे. मला ही संधी साधायलाच हवी. हो, शांत हो, शांत हो. अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत ना आता. शांत. आणि त्याने माझ्यावर का हल्ला केला? सांगते मी तुला, सगळं सांगेन. रडू रडू. काय झालं दाजी? इट्स ओके, इट्स ओके दाजी. तुम्ही तुमचे प्रयत्न केलेत ना, त्यात तुमची काहीही चूक नाही. आणि मुळात गाडीचा आवाज ऐकून त्याने सावध होऊ नये म्हणून आपण गाडी लांब पार्क केली की नाही. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, यात आपली काहीही चूक नाहीये. चल तुझ्या घरी जाऊया. पण कोण होता तो आणि त्याने माझ्यावर का हल्ला केला? आई जर काही झालं असतं तर? पण नेमक्या तेव्हाच तुम्ही तिथे कशा पोहोचलात? हल्ला होणार हे तुम्हाला माहित होतं? अस्मिता मॅडम लावण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि तू त्यांच्यावरच काय संशय घेतेस? घोळ लावण्याने घातलाय, त्यात नैनाचा काय संबंध? उलट हिच्याचमुळे नैनाला कोणीतरी त्रास देत असेल. मुळात तो हल्ला नैनावर नाही, लावण्यावर होणार होता. म्हणजे? पण नैना लावण्याचा ड्रेस घालून तिथे पोहोचली म्हणून हे सगळं झालं. लावण्य, तुला माहित होतं ना, तरीही तू नैनाला जाऊ दिलास का? तुलाही हेच पाहिजे होतं? नाही नाही आई, अहो मी किती अडवलं तिला, तुम्ही बघितलंत ना. मी तुम्हालाही सांगत होते पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. तुम्ही घाबरू नका, त्या माणसाचा नैनाशी काहीही वैर नाही. तिला काही होणार नाही आणि लावण्या तुला मी काही होऊ देणार नाही. तुम्ही 24 तास संरक्षण देणार आहात का त्यांना? टेन्शन आलं की खोकला येतो मला, जाईल तू. दाजी तुम्ही इथं बाईचा नंबर पाहिला होता? हुशार निघाला तो. बाईकचा नंबर लपवला होता त्या. हरकत नाही, लवकरच तो माझ्या जाळ्यात सापडेल. अहो पण तोपर्यंत आमचा जीव टांगणीला लागणार आहे ना. आज माझी
5 वाजता मीटिंग होती, तरी ह्या प्रकरणामुळे मी सेक्रेटरीला पाठवून लवकर घरी आलो. माझ्या आई वहिनीचा ठाण्याहून सारखा फोन येतोय. माझ्या आईला बरं नाहीये, सारखी माझी आठवण काढते. मला जायलाच हवं, पण मी एकटी कशी जाणार? हे काय चाललंय आणि ह्या दोघींना सोडून मी कसं येऊ शकतो तुझ्या बरोबर? हॅलो, गुड, चांगली माहिती दिली, बघते मी. आम्हाला निघायला हवं. या प्रकरणाबद्दल एक महत्वाचा क्लू हाती आला. तुम्ही काळजी करू नका, तो माणूस लवकरात लवकर सापडेल. येतो. दाजीत, संशयितांच्या यादीत एक महत्वाचं नाव वर आलं. सारंग. त्याचं गॅरेज आहे ना? चल. तुम्ही आज कार डिलिव्हरी करणार होतात, काय आलं त्याचं? बावकर साहेब, सॉरी, मला अचानक लक्षात आलं तुमच्या बॅटरीजही खराब झाल्यात कारच्या. मी ऍक्च्युली नवीन आणून ठेवल्या होत्या, पण सकाळपासून कुठे दिसत नाहीत. मला वाटतं चोरीला गेल्यात बॅटरीज. पण तुम्ही काळजी करू नका, मी 2 दिवसात तुम्हाला नवीन बॅटरीज लावून देतो कारला. 15 दिवस झाले. बावकर प्लीज, आय एम सॉरी. एक्सक्यूज मी, मला माझी गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे. बोला. अहो, पण तुमच्याकडे बॅटरी चोरीला गेली तशी माझी गाडी नाही ना चोरीला जाणार? मस्करी केली हो. अहो, गाडी सर्व्हिसिंगला तुमच्याकडेच देऊ, पण बॅटरी चोरी झाल्या याची पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही? पोलीस कंप्लेंट बॅटरीसाठी? तेवढ्यासाठी पोलिसांकडे कोण जाणार? आणि सकाळी फार कोणी आलंही नव्हतं गॅरेजवर. काय माहित कुठे गेला, कोणाकडे शोधणार? साहेब, तुमच्या बहिणीचा मित्र आला होता, निशांत. निशांत?